जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वसंत गण सांगा. काय सर सांगतात. वारीला न येणारे सांग. सूर्यताई सांग. तर सर्व व्यापक जे चैतन्य आहे तर त्याला सामान्य चैतन्य म्हटलेलं आहे आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेलं जे चैतन्य आहे तर त्याला म्हणजे विशेष चैतन्य म्हटलेलं आहे. तर सामान्य चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही असं सांगितलेलं आहे. पण वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्माची वृत्ती झालेली असती तर त्या वृत्तीमध्ये असलेले जी विशेष चैतन्य आहे तर ते विशेष चैतन्य म्हणजे अज्ञानाच्या विरोधी आहे असं सांगितले. अज्ञानाच्या विरोधी कोण आहे तर विशेष चैतन्य. अंधाराच्या विरोधी कोण आहे प्रकाश आहे. तसं अज्ञानाच्या विरोधी कोण आहे तर चैतन्य. अज्ञान त्याच्या विरोधात चैतन्य किंवा ज्ञान म्हणतात. त्याला ज्ञान म्हणतात. अज्ञानाच्या विरोधात ज्ञान, अंधाराच्या विरोधात प्रकाश. हे एकमेकाच्या विरोधी आहेत. आता याच्यात दोन मतं सांगितलेली होती. अवच्छेदकवादी आणि आभासवादी यांची मतं आलेली. विद्यारण्य स्वामी हे आभासवादी आणि अवच्छेदकवादी वाचस्पती मिश्रा. तर हे यांचे दोन मतं. पण दोन्ही मतं पोषक आहेत वेदांतातली. अधिकारानुसार कमी अधिकार असेल तर आभासवाद चांगला आहे. म्हणजे ते मत पटण्यासाठी चांगलं आहे. शेवटी आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे ना. अज्ञानाचा नाश कसा होतो, अज्ञान जातं कसं. अज्ञान नावाचा काय प्रकार आहे. न कळणं, स्वरूपाचं ज्ञान न होणं, त्याचंच नाव अज्ञान आहे. मी कोण आहे हे न कळणं याला अज्ञान. ग्रंथकार असतात तर त्यांना म्हणजे अवच्छेदवादी म्हटलेलं आहे. सांगा. शंका अशी आहे, सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारे फक्त वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदकवादी म्हणते. आणि वर अवच्छेदकवाद्यात चैतन्य विशेष चैतन्य जे मानतात त्यांना अवच्छेदक म्हणलेले आणि वृत्ती म्हणते. संपूर्ण कशाला व्यापक चैतन्याचं अवच्छेदन फक्त वृत्तीच करते. वृत्ती करते. तर अवच्छेदन केलं म्हणजे त्याचं सेपरेशन करणं त्या चैतन्यातलं. व्यापक चैतन्याला वृत्ती संकोच करणारी वृत्ती झाली. पण ज्ञान तर वृत्तीकडून होत नाही ना असं म्हणतात ना. मग त्याने फक्त वृत्तीने काय केलं, तदाकार झाली ती वृत्ती. तदाकार व्यापक चैतन्याचा आकार धारण केला तिने. पण ज्ञान कोण करेल म्हणजे अज्ञान कोणाकडून नाश होईल, चैतन्याकडूनच होईल. वृत्ती फक्त सहकारी झाली तिथं. फक्त वृत्ती मांडणारे म्हटले. अवच्छेदकवादी ना. अवच्छेदकवादी वृत्तीला सहकारी मानतात ना. फक्त वृत्ती मानणारे म्हटले. बरं काय म्हणणे कुठं आहे. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी. आता जीव स्वरूपाचा म्हणजे जीवाचं लक्षण करायचं आहे तुम्हाला. तर त्यावेळेला जीव हा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. परिच्छिन्न आहे. आता चैतन्य व्यापक आहे. सर्व व्यापक कोण आहे, चैतन्य हे सर्व व्यापक आहे. आणि जीव मात्र त्या व्यापक चैतन्याला अवच्छेदन झालं. तेव्हा सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकोचित करणारी. अवच्छेदक पदाचा अर्थ काय, फक्त वृत्तीच जे ग्रंथकार मानतात म्हणजे अंतःकरणाची वृत्ती. तर हे जीवलक्षणात आलं. काय झालं, हे जीवाचं लक्षण झालं. आणि त्या वृत्तीमध्ये आभास मानला किंवा सर्व व्यापक चैतन्याला अवच्छेदन करणारी वृत्ती अधिक त्या वृत्तीतला आभास मांडला की आभासवाद्याचं जीवलक्षण सिद्ध झालं. म्हणजे अवच्छेदकवाद्याच्या जीवलक्षणात केवळ वृत्ती या पदाचा अर्थ अंतःकरण झाला. काय झाला, अंतःकरण. एवढंच अवच्छेदक झालं आणि जीवाचं लक्षण पूर्ण झालं. थोडक्यात सर्व व्यापक चैतन्य अधिक वृत्ती म्हणा किंवा कळण्यासाठी अंतःकरण म्हणा इज इक्वल टू जीव. बरोबर काय झाला, जीव झाला. आणि इकडे
अंतःकरण, त्या अंतःकरणात पडलेला आभास अधिक व्यापक चैतन्य बरोबर जीव झाला. असे दोन जीवाची लक्षणं स्वतंत्र झाली. आता काय पुढं? काय एवढंच? ते फक्त ग्रंथकार मानतात त्यांना बस बस बस. मग जीवाचं लक्षण त्यांनी तसं केलं एवढं समजा, की ज्यांना जीवाचं लक्षणात काय केलं, अवच्छेदकवादी फक्त अंतःकरण मानतात. व्यापक चैतन्य अधिक वृत्ती असा शब्द आणला त्यांनी, अंतःकरण न करता. त्याचं कारण आहे, वृत्ती जी आहे ना ते अगोदरच एकतर याचा सत्वगुणाचा उत्कृष्ट परिणाम आहे, म्हणून त्याच्यामध्ये आभासासहित उठलेली असतेच, अगोदर असते. म्हणून केवळ वृत्ती अवच्छेदक असा शब्दप्रयोग केला त्यांनी, आभास न धरता बा. आणि यांनी थोडंसं विस्तृत केलं की नुसती वृत्ती येणार नाही, कारण ती जड आहे, म्हणून आभासासहित आलेली. कारण ज्ञान करून देण्यासाठी त्यांनी आभास मांडलेला आहे. तर आणि यांनी ज्ञान करून देण्यासाठी डायरेक्ट काय केलेलं आहे, चैतन्यच केलेलं आहे तिथे. म्हणून व्यापक चैतन्य अधिक अवच्छेदक वृत्ती बरोबर जीव, आणि व्यापक चैतन्य अधिक अंतःकरण, त्या अंतःकरणात पडलेला चैतन्याचा आभास बरोबर जीव, अशा दोन पक्षाची दोन मतं आहेत. त्याला जीवलक्षण असं म्हटलं. आता तो लगीच्या लगी नवीन व्यक्तीला नाही कळणार बरं का, पण तुम्हाला हे का प्रवेश व्हायलाच कठीण होईल थोडासा, पण प्रवेश झाल्याशिवाय राहणार नाही. चिकाटी असेल की काम होतं. पुढे चैतन्य सांगतो का? पुढे सांगितलं चैतन्याला सांगू द्या ना, काय म्हणतो चैतन्याचं, काय मत आहे? कारण चैतन्याचा विषय चाललाय ना. सांग. अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक मानून जे वृत्तीच्या ठिकाणी वृत्तीच्या ठिकाणी चैतन्याचा आभास आहे असं म्हणणारा जीवाभावाचे आभास वृत्ती अवच्छेदक मानून सोपं आहे ते. म्हणजे ज्याच्यात आभासासहित वृत्ती आणि आभास विरहित वृत्ती दोघांची दोन लक्षणं होतात. हे ज्यांनी आभास एक्स्ट्रा मानला त्यांचं नाव आभास विद्यारण्य स्वामी. पण असं मानल्यामुळे काय झालं, आम्हाला विषय कळायला सोपा झाला. वास्तविक अवच्छेदकवाद्याचं मत श्रेष्ठ आहे, कारण चैतन्यात विकारच होत नाही, पण अधिकाराच्या दृष्टीने. म्हणून हे दोन्ही मतं आहेत असे. चला म्हणून सांगितले की जे ग्रंथकार म्हणजे अंतःकरणाची केवळ वृत्ती मानतात, हां वृत्ती न मानतात त्या वृत्तीमध्ये म्हणजे चैतन्याचा आभास मानतात, हां आणि जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. साभास वृत्ती, त्यांना आभास साभास पदाचा अर्थ आभासासहित वृत्ती, हां त्यांना आभासवादी म्हणतात. आभासवादी म्हणतात. ठीक आहे. तर या आभासवाद्यांच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी आहे म्हणून सांगितलेले आहे. आभासवाद्याच्या मतात सामान्य चैतन्याबरोबर विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी आहे म्हणून सांगितलेले आहे. फक्त वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती हां ही अज्ञानाचे विरोधी आहे म्हणून सांगितलेले आहे. आभासासहित वृत्ती किंवा वृत्तीसहित असलेला आभास हे फक्त अज्ञान विरोधी. हां हां तर या एकंदर विवेचनावरून म्हणजे आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान हे सिद्ध झालं म्हणजे. आणि दोन्ही मतांच्यात त्यांना अज्ञान आहे हे मान्य का नाही? पहिली गोष्ट असं आहे की चैतन्य, सर्वव्यापक चैतन्यात अज्ञान आहे. एक वृत्तीला पुढे करून म्हणतात, एक चैतन्याला पुढे करून म्हणतात, असा विषय आहे. आणि दोघांची मतं चांगली आहेत, तशी चिंतनीय आहेत. त्याचं कारण अवच्छेदकवादाच्या मताप्रमाणे जर पाहायला गेलो तर जीवपणा कशामुळं? अज्ञानामुळं आहे ना. जीवपणा कशामुळं? अज्ञानामुळं. तर त्या अज्ञानाचं नाशक कोण? ज्ञान. हे बरोबर आहे. अज्ञानाचं नाशक अज्ञान जर असेल तर अज्ञान टिकून राहील. म्हणून अवच्छेदकवाद्याचं मत श्रेष्ठ आहे. अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? ज्ञानच आहे. अंधाराच्या विरोधी कोण आहे? प्रकाशच आहे. आणि अज्ञान काय आहे? मी कोण आहे याचं ज्ञान नाही. त्याला शास्त्राने सांगितलं, अरे जीव स्वतःला काय समजतोय? मी जीव आहे. ते शास्त्राकडे गेल्यावर ते म्हणतात तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही परमतत्व आहात, तुम्हीच विठ्ठल आहात. दीप घेऊन या अंधार ढुंढीती असं म्हटलं.
दीप घेऊन अंधार पाहायला गेल्यावर तुम्हाला कुठं अंधार सापडेल का? हातात दिवा घेतला आणि अंधार पाहायला गेले, नाही सापडणार, कारण तुमच्या हातात दिवा आहे. म्हणून ज्ञान अज्ञानाचे विरोधक झाले. आता दुसरा भाग झाला, जर अज्ञानाच्या विरोधात ज्ञान आहे तर या विश्वामध्ये केवळ एक आत्माच स्वयंप्रकाशित आणि चैतन्य स्वरूप आहे. तिथे अज्ञान आलंच कसं असं अडवलं है ना. सूर्याच्या ठिकाणी अंधार आला का? नाही आला. तसा जीव हा अज्ञानात आहे हे म्हणणंच संभवत नाही. मग आता काय करायचं, तर मग त्याच्यात म्हटलं सामान्य चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही असा शब्दप्रयोग केला. सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. आणि मग त्या अज्ञानाचा नाश कोण करेल, तर विशेष चैतन्य हे त्याच्या काय करेल, वृत्तीमध्ये येणार ते काय करेल, अस्ति भाती प्रिय कुटस्थ नित्यमुक्त असे त्याचे दोन भाग केले चैतन्याचे, सामान्य आणि अस्ति भाती प्रिय सामान्य आणि नित्यमुक्त कुटस्थ हे विशेष. आणि असे दोन भाग करून आभासासहित वृत्ती तिथे काढली. आणि ती वृत्तीच अज्ञानाच्या विरोधी आहे. वृत्ती हे अज्ञान कार्य आहे. वृत्ती काय आहे? अज्ञान कार्य. पण अज्ञानाच्या विरोधात कोण? वृत्तीच आहे. तो पक्ष सिद्ध करायला की सूर्याच्या ठिकाणी अंधारच नाही, पण मग अज्ञान घालवेल कसे? वृत्तीच घालवेल. कोणती वृत्ती? अहम ब्रह्मास्मी. विशेष वृत्ती ही अज्ञान नाशक ठरेल आणि ती वृत्ती काय करेल? अज्ञानाचा नाश करेल असं म्हटलं. म्हणून दोन्ही पक्ष चांगले आहेत आणि युक्त आहे. थोडंसं चिंतन केल्यावर लक्षात येईल. मग जसा तुम्हाला गेल्या वेळेस उदाहरण दिलं होतं की झाड तोडायचं आहे तर झाड तोडायला काय लागेल? कुऱ्हाड. तिथं आपल्याकडे एक म्हण आहे पूर्वीची, की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं एक म्हण आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. त्या कुऱ्हाडीला जर दांड्याचं सहकार्य मिळालं नाही तर लाकूड तुटलं जाणार नाही. पण मग कुऱ्हाड, दांडा आणि झाड हे तिन्ही एका सत्तेतले आहेत. ह्या तिघांची सत्ता कोणती आहे? एकाच, म्हणजे व्यावहारिक सत्ता. म्हणून झाड तोडण्याची क्रिया ही अन्य सत्तेतून नाही झाली तर त्याच सत्तेतून झाली, व्यावहारिक सत्तेतून झाली. म्हणून अज्ञान नाशाची क्रिया ही अज्ञानाच्याच सत्तेतून होते, म्हणजे वृत्तीच्या मार्फत होऊन जाते. म्हणून वृत्ती ही अज्ञानाची नाशक आहे. पटलं का नाही? पहिल्या पक्षापेक्षा हे जास्त पटेल तुम्हाला. अज्ञानाचा नाश चैतन्याने केलाच नाही, कारण त्याला माहितीच नाही हे अज्ञान आहे कुठं. मग अज्ञानाचा नाश कोणी केला? वृत्तीनेच केला. असा ज्यांचं मत आहे त्यांना विद्यारण्य स्वामींचं आभासवादी असं म्हणतात. विशेष वृत्ती केली तिथं. अज्ञान नाशक. आत्तापर्यंत जे जीव या जगतात अनादिकालापासून जीवदशेत जगत आलेत का नाही? हे मुक्त झाले का? कोणी नाही झाले. मुक्त का नाही झाले? जर अज्ञानाचं नाशक आहे असं म्हटलं तर हे का मुक्त नाही झाले? तर विशेष वृत्तीची उत्पत्ती झाली. मग विशेष वृत्तीची कुठं? सद्गुरूंकडे गेले त्यावेळेला त्यांनी काय केलं? त्याच्या अंतःकरणात विशेष वृत्ती प्रभावित केली आणि त्या वृत्तीने आवरण नावाचा अज्ञानाचा नाश, जो घटक आहे त्याचा नाश केला. आणि त्याला ते केल्याबरोबर असं लक्षात आलं की मी परमात्माच आहे, मी जीव नाही. कळालं? पुढे सांगितलं की अज्ञान म्हणजे अभ्यासाचं कारण आहे आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने म्हणजे त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून अज्ञान सुद्धा अध्यस्त असं सांगितलेलं आहे. अज्ञान काय आहे? अध्यस्त. अध्यस्त म्हणजे भ्रमाने प्रतीत होणारा पदार्थ. वृत्ती ही अध्यस्त आहे, अज्ञानही अध्यस्तच आहे. म्हणून म्हटलं आता तिथं अध्यस्त म्हणा किंवा एक सत्ता मानून आपण तो कार्यभाग पूर्ण केला. चला, म्हणा अध्यस्त अज्ञानाची निवृत्ती ही अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते. चैतन्याचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थ निघून जातो. आणि जोपर्यंत चैतन्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो अध्यस्त पदार्थाचा बोलबाला चालतो. हे जग
भ्रमाने भासतं. भासणं हे जगत भ्रमाने भासतं. आणि जेव्हा कधी स्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा हे जगत भासणारं जगत खोटं आहे अशा प्रकारचे अंतःकरणात भाव तयार होतो. आणि मग त्याचे आपापच त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारी आसक्ती ममत्व याचा लोप होतो. जोपर्यंत नाहीतर तोपर्यंत मी देह आहे आणि देहसंबंधी माझे आहेत त्याच्यावरती माझी काय आसक्ती राहते आणि तीच दुःखाला कारण आहे. नाहीतरी लोकांना परमार्थ कशासाठी करायचा आहे? दुःखाचा आत्यंतिक दुःखाचा नाश पाहिजे. थोडं दुःख नाही गेलं पाहिजे, सगळं गेलं पाहिजे. समूळ दुःखाचा नाश आणि ब्रह्मानंद परमानंदाची प्राप्ती असा पाहिजे. मग हे होईल कसं? ते म्हटले बा आम्हाला परमानंद होतो पण नवीन गाडी घेतल्या होतो. विषयानंद प्राप्त झाल्यावर परमानंद होतो. विषयानंदात जर परमानंद असता तर जीव दुःखी राहिलेच नसते. अनादि विषय मालेच्या काय अनादि हां भोगिले पाही हां अनादि कालापासून विषयांचे भोग गेल्यानंतर जीव कुठं तृप्त झाला तेव्हा नाही, तर तो अतृप्तच आहे. उलट विषय प्राप्त करण्याच्या छंदात तो अधिक दुःखी झाला. सुख तुमच्याजवळ आहे पण तुम्ही त्या सुखाला बाहेर शोधताय. तेव्हा शास्त्रकारांनी तुम्हाला अंतर्मुख केलं. परमार्थ हा अंतर्मुख होण्यासाठी आहे. बहिर्मुख तर विषय संसार आहेच आहे. म्हणजे अखंड माणसाची वृत्ती सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बहिर्मुख असते आणि त्या बहिर्मुख वृत्तीने कधीच आनंद दिला नाही. तुम्हाला मागं मी दृष्टांत उत्तम सांगितला होता. कोणता? म्हणजे त्यातच आलेला आहे तो मोठ्याच्या बैलांचा. मोठा आता राहिल्याच नाहीत मोठा, पण ज्यांनी कोणी पाहिलेले असतील तर ते बैलांची तोंड पुढं असतात आणि मोठ्याचं पाणी मागं असतं. कारण विहिरीतून मोठ भरून आली की थारोळ्यात ती खाली होते आणि बैलांना पुन्हा रिवर्स गिअर म्हणजे पाठीमाग हळूहळू असे उलटे येतात. असे फिरून नाही येत रिवर्स गिअर. आणि तसंच खाली त्यांनी ते असा नाड हाणायचा कारण ती खालची मोठ पाण्यात बुडली पाहिजे आणि ते खालून ते भरून आली आणि मग की लगेच मग ते फार पोटं फुगस्तवर ते फार वाढतात ते बैल. आणि असे यांना पाणी ऐकावं प्यायला कोणाला? बैलांना. बैलांना पाणीच प्यायला पाणी कोण काढतंय? बैलच काढतात. सुखाचा निधी. पण ज्या वेळेला हे आत्मज्ञान प्रगट होईल त्या दिवशी तो म्हणतो काही आलं तरी काही नाही आणि गेलं तरी काही नाही अशी स्थिती आली याची से न करी काय हां निश्चळू मेरू जैसा. ज्याला आलं काही आणि गेलं काही काही खंती वाटत नाही. याचं कारण त्याला आलेलं आणि गेलेलं खोटं आहे हे कळालं है ना. रज्जूवर सर्प भासल्याने दुःखी झाला आणि रज्जूवरचा सर्प गेल्याने आनंदी झाला. अरे पण नाहीच आहे ना, नाहीच आहे ना, तसं आहे ते. तेव्हा पण मग हे याच्यासाठी काय करावं लागेल? अज्ञान नाश करावं लागेल. आणि त्या अज्ञानाचा नाश दोन प्रकारचे जे शास्त्रकारांची मतं आहेत त्याच्याद्वारे प्रतिपादन केलेलं आहे. चला मागे पूर्वपक्षाने एक शंका केलेली होती की आत्मा हा सामान्य विशेष भाव रहित आहे म्हणजे निर्विशेष आहे आणि असा हा निर्विशेष स्वयंप्रकाश असणारा आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात आहे असं संभवत नाही. असं म्हणणं संभवत नाही. सामान्य रूपाने ज्ञात, सामान्य रूपाने विशेष रूपाने ज्ञात असं म्हणणं संभवत नाही. पण आत्म्याच्या ठिकाणचे सामान्य विशेष भाव आम्ही मानलेच नाहीत. याचं उत्तर कुठं दडलेलं आहे? आत्मा हा सामान्य विशेष भाव वाण आहे असं आमचं म्हणणंच नाही. तर तो जसा आहे तसाच आहे, त्याच्यात कुठलाच सामान्य विशेष भाव नाही. तर सामान्य विशेष भाव जीवाकडून उत्पन्न होतात. ज्या वेळेला तो जाणत नाही, जीवच आत्म्याला जाणत नाही, तर तिथं आपापच अज्ञान राहतं आणि त्याने जाणलं की अज्ञान जात. अज्ञानाला घालवण्याला कारणीभूत विशेष वृत्ती काम करते तिथे.
आणि नाहीतर एरवी जगत चाललेलं आहे तर अनादिकालापासून चाललं आहे. सगळे व्यवस्थित चाललेत का नाही? काही नाही, तसेच आहे. अज्ञानात चाललेले आहेत, अज्ञानात चाललेले आहेत. जगत जगतायत. जो कोणी एखादा मुमुक्षू साधक तयार होतो तोच तेवढा अज्ञानाचा नाश करतो आणि स्वतः मुक्त होऊन जातो. म्हणजे पुन्हा जन्म घेत नाही. जन्माला येणं हेच पाप आहे. जन्माला येणं हेच पाप आहे. पुन्हा शरीरं घ्यायचे, पुन्हा त्या शरीराचं दुःख काय सांगायचं. किती दुःख आहे शरीराला, है ना. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीरा दुर्गंधीची तार नाही. अपवित्र शरीर ऐसे शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. पतन शरीराच्यामुळे शरीरे काळे व्यापिले. शरीर अविद्येचा बांधा, तिथं असं म्हटलं. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणांचा रांधा. शरीरी वसे बहुत बाधा, नाही गुणसुद्धा एक शरीरी. पण त्या सगळ्या शरीरात मानव शरीर श्रेष्ठ आहे. या सृष्टीवर राज्य कोण करतो? मनुष्य करतो. सगळे मोठे प्राणी, वाघ, सिंह फिंह सगळे ताब्यात धरले या माणसाने. त्या हत्तीवर जाऊन बसतंय, एवढा मोठा हत्ती, त्याची अक्कल चालाना. वर जाऊन बसला अंकुश घेऊन, त्या हत्तीकडून काम करून घेत आहे. कोण? मनुष्य. सर्कशीमध्ये वाघाकडून काम करून घेतो तो, रिंग मास्टर. तर त्याच्याकडून काम करून घेतो. ते वाघ, त्यांनी जर डोकं लावलं, वाघाने जर डोकं लावलं तर ह्याचं काय होईल? पण ते ऐकतंय, कारण त्याला अधूनमधून हे तुकडं टाकतंय. कशाचे? त्याला खायला दिलं तेवढं म्हणजे बाद झालं. पण त्याला माहिती आहे तो स्वतः किती सामर्थ्यवान आहे. त्यांनी उडी मारायची आणि बाहेर निघून जायचं, कोणाची पिशा दे. पण ते करत नाही. तसे अनादि अविद्येमुळे हे जीव या अविद्येत असेच राहत आहेत. तुम्ही मूळचे वाघ, आडनावाचे नाही सांगत. तुम्ही मूळचे कोण आहात? वाघच आहात. पण तुम्ही शेळी झाले, शेळी. ते शेळी ती का? आणि त्या शेळीसारखे, शेळपटासारखे राहिले. ज्या दिवशी कधी तुम्ही हे पाहतात, स्वतःकडे वळून पाहतात, त्यावेळेला लक्षात येईल की अरे इतक्या दिवस कसं कायच राहिलो मी याच्यात. त्याला तो दृष्टांतच दिलेला आहे धनगराचा. एका धनगराकडे मेंढ्या होत्या आणि त्या मेंढ्या असं वनात जंगलात चारायचं आणि घेऊन यायचं. संध्याकाळी वाघोरीमध्ये राहायच्या. पण त्याच्यात तिथं वाघ बी राहत होते. त्याचे वाघाचं एक पिल्लू चुकलं आणि ते मेंढरात मिसळलं. मेंढरात मिसळल्यावरती त्यांनी ते हाकून आणले का, हे बी म्या 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 करत. आता वाघ काय म्या करतो का? पण ते आणून त्याच्या वाघोरीमध्ये तो टाकला. त्यांनी बरेच दिवस पाहिलंच नाही, पण ते त्यात राहायचं आहे ते. आणि नंतर त्या मेंढ्याच्या दुधावर पोचलं ते. कोण? दूध हे त्याचं खाद्य पण झालं. आणि मग त्याला तो भोळ्याने तो विसरून गेला. आणि पुढं मग त्यांनी बी आपलं ते कुरवळायचं, मोठा झाला चांगला, पण मेंढ्यात राहायचा. मेंढ्याच्या वाघ विरोधी का त्यांचा दोस्त? विरोधी. राहिला कसं काय? असं होतंय ते. आणि मग काय, बऱ्या काही दिवस झाल्यावर चांगलं मोठं झालं तर त्या म्या करायच्या. ह्यो बी म्हणायचा म्या. आता ह्याला म्या म्हणायचं का नाही, ह्याने डरकाळी फोडायला पाहिजे. पण एक दिवशी एक मोठा वाघ समोरून आला, म्हणजे त्याचा भावबंद. आणि मग तो समोरून आला, मोठ्याने त्यांनी आरोळी टाकली. आरोळी टाकल्यावरती मेंढ्या पळाल्या. मेंढ्या पळाल्यावर हे बी पळाल. त्या वाघाला मोठं विशेष वाटलं. कोणत्या? ते म्हटले मेंढ्या पळतात याचं मला आजपर्यंत कधी सुखदुःख वाटलं, कारण त्यांचा मी तर मारणारच आहे. पण हे का पळतं येडपाट? तर ते त्यांनी ते पाहिलं. ते म्हणले अरे थांब थांब थांब. म्हटले अरे थांब थांब, खायचा दिसतो बेत, तू खाऊन टाकशील मला. तेव्हा ते वाघ म्हटला नाही बाबा, मी तुला कशाला खाव? तू कोण आहेस? तू कोण आहेस? कोणत्या वाघाने ओळख करून दिली? कोणत्या वाघाला? थोरल्या वाघाने धाकट्या वाघाला. थोरले म्हणजे संत, पुढे गेले ते निधाळे झाले, यांना थोरले वाघ म्हणतात. आणि धाकटे, त्याच्यात तुम्ही जर वाघच नसता तर सांगायचा विषयच नसता. पण तुम्हीच ब्रह्म आहात, तुम्ही जीव नाही. तर तुम्ही कोण आहात? चैतन्य स्वरूप. आणि मग त्याला सांगितलं कसं काय वा, मला तर वाटतं मी मेंढीच आहे. तेव्हा त्या घाबरत का व्हायना, जसे लोक पाठाला घाबरतच येतात की बा काय इथं.
ते घाबरत घाबरत आलं ते म्हणते मग मारणार नाही ना. नाही, तुला मी मारणार नाही. चल म्हणले तळ्याच्या काठावर. ते तळ्याच्या काठावर गेल्यावरती त्याला ते दाखवलं. बघ माझं तोंड कसं आहे. ते म्हटले हां. तुझं तोंड बघ. हां. आणि त्या मेंढ्यांची तोंड बघ. तू त्या मेंढ्यांच्यात राहतात त्याचं आहे का आपलं मॅचिंग होतं कुठं. हो म्हटलं खरं आहे बरं का. म्हणजे मी वाघच आहे म्हणायचं. हो थांब थोडा वेळ. तुझ्या अंगावरचे पट्टे बघ, माझ्या अंगावरचे पट्टे बघ, जुळले का नाही. कारण वाघच आहे तो. आणि त्या मेंढ्यांकडे बघ, त्या कशा दिसतात, काळ्या बेंद्र्या कशा दिसतात. हां म्हटले नाही. बरं बरं, तुझं शेपूट बघ, माझं शेपूट बघ, आणि त्या मेंढ्यांची शेपटं बघ, काय फरक दिसला का. हां. तुझी उंची बघ, माझी उंची, आपली पुष्टता पहा, त्या पहा. ते म्हटले भलताच फरक आहे. हेच तर सांगतो तुम्हाला की तुम्ही ब्रह्मच आहात. हां. तुम्ही मेंढ्या आणि शेळ्या, तुम्ही माणसं आहात का. मनुष्य म्हणजे सुद्धा तो मेंढीच झाला. तर तुम्ही कोण आहात. शुद्ध चैतन्य ब्रह्मच आहात. पण त्याला असं सांगितल्यावरती ते कळालं त्याला. कळाल्यावर आता ज्या मेंढ्यामध्ये राहत होता त्यांच्याच काय केला तो विरोधी केला. त्याचं भक्ष्य आहे ते काय दूध पिऊन आणि गवत खाऊन राहील का. नाही. वाघाचं खाद्य काय आहे, मांस आहे. शेळीचं खाद्य काय आहे, आणि माणसाचं धन्य धन्य. हां. इकडे इकडे कधी वेगळे पक्ष बदलतात. पक्ष बदलायची सवय लागली आहे. चला. तर तेव्हा मी कोण आहे, तर मी सच्चिदानंद ब्रह्मच आहे हे सद्गुरूंकडून कळालं. आणि कळाल्यावर ते अज्ञान गेलं. अज्ञान म्हणजे न कळणं. आणि त्याच्यातले हे जे आवरण नावाचा दोष आहे तो विशेष चैतन्याकडून निघून जातं. तेव्हा जीवमुक्त पूर्वपक्षी म्हणतो की हां. स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे बंधाचा अभ्यास घडणे संभव नाही. अशा प्रकारची जी शंका केलेली होती. बरोबर आहे. स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंध घडणार नाही असं मागं त्यांनी काय केलेली होती, शंका केलेली. हां. तर या शंकेचे समाधान करताना वेदांती म्हणतात की अध्यास होण्यासाठी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असं आमचं म्हणणंच नाही. बिलकुल. आत्मा नाही सामान्य विशेष. जीवाच्या ठिकाणी सामान्य विशेषता आहे. आम्हाला आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात आहे. तेच ज्या वेळेला तुमच्याकडे अहम ब्रह्मास्मी वृत्ती होईल त्यावेळेला विशेष रूपाने ज्ञात होईल. सामान्याचा विशेष करायचा नाही आता, कारण तो तसाच. म्हणून विशेष वृत्ती तयार झाली की त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. हेच एवढ्याच ज्ञानाची आवश्यकता आहे. जगातली फार पुस्तकं, ग्रंथन, लायब्रऱ्या धुंडाळण्याची गरज नाही. मुख्य हाताला वर्म आलं ना तर विषय संपतो. जगातल्या सगळ्या विद्या पोटभरू विद्या आहेत. MD झाला काय, आणखीन काय झाला काय, CA झाला काय, ICW झाला काय, शास्त्रज्ञ झाला काय, हे पोट भरण्याच्या विद्या आहेत. पैसा मिळतो ना, त्याच्यावर मिळेल काय, होईल त्याचं पोट. का शास्त्रज्ञ मुक्त होतो. म्हणून सगळ्या शास्त्रज्ञांच्यातले श्रेष्ठ शास्त्रज्ञ आमचे संत आहेत. त्यांनी अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म असणारा, इंद्रिय गोचर नसणारा, अतिंद्रिय असणारा आत्म्याचं संशोधन केलं आणि मुक्त झाले. म्हणून शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ संत आहेत. आणि असं जर झालं तर काय होईल, काही नाही, पुन्हा जीवदशेचा नाश होतो. म्हणून कोणताही लौकिक शिक्षण घेणाऱ्या माणसाच्या जीवदशेचा नाश होत नाही आणि पुढच्या वेळेस उपयोगी बी होत नाही. MD व्हायला किती पैसे लागतात. बरे डोनेशन लागते ना. हां. मग ते म्हणले कोटी रुपये 2 कोटी घालावले. ज्याच्याकडे पैसा आहे तो काही खर्च करतो. बावळट माणसंसुद्धा MD होतात काही वेळेला. पण आज परिस्थिती तशी चालू आहे ना की त्या कॉलेजला डोनेशन भरलं त्यांनी, ते कोटीवर डोनेशन आहे. मग ते त्याच्यात कुठं येतं आपल्याकडे नाही नंबर लागले तर बाहेर जाऊन नंबर लावतात ते. तिकडं जाऊन पैसे भरून त्याला सर्टिफिकेट घेऊन यायचं. आईबाप जर डॉक्टर असतील तर त्याला ते पोरगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा राहते. आणि मग त्याला ते कोणत्या येणं तेणं प्रकारानं त्याला काय करायचा. ते हुशार आहे का, नाही. तर अशा प्रकार चालतो. तर त्या ह्या सगळ्या पोटभरू विद्या आहेत.
एक आत्मज्ञान संपादन केलं तर जगातले कोणतंही ज्ञान संपादन करायची गरज राहणार नाही. आणि एक आत्मज्ञाना वाचून जर तसाच राहिला तर त्याला पुन्हा पुन्हा मरावं लागेल, पुन्हा शरीरं घ्यावं लागेल, पुन्हा शाळेत जावं लागेल, पाठीपुस्तक खायचं त्याचं, पुन्हा शिकावं लागेल, पुन्हा मरावं लागेल. मग काय करावं लागेल याच्यातून? एक अध्यात्मविद्या, काय म्हटले, अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतच ज्ञानमिति प्रोक्तम तज्ज्ञानम अज्ञानम यततोन्यथा. एक अध्यात्मशास्त्राचं ज्ञान निर्माण केलं, काम झालं. पण सामान्य अज्ञानी लोक आहेत, त्यांच्या डोक्यात हे यायला फार कठीण आहे. ज्याच्या चित्तात काही का होईना विवेक तयार झाला, सत असताचं पृथक्करण झालं, त्या माणसाला हा विषय कळेल. याला म्हणतात पूर्वपुण्याईचा उदय कुठेतरी झाला असेल तर, अन्यथा व्हायला कठीण आहे. चला पुढे. वेदांती म्हणतात की आत्मा फक्त सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतिनिधी मात्र असणारा फक्त सामान्य विशेष भाव जो आहे तर तो अध्यासात्मक हेतू आहे म्हणून सांगितलेलं आहे. सामान्य रूपाने ज्ञात आस्ती भाती प्रिय आहे का नाही. आता आपण एखादा हा ग्रंथ आहे ना, ह्या ग्रंथ आहे, हा ग्रंथ आहे, त्यातला आहे या पदाचा अर्थ आहे आस्ती, आहे आहे. हा ग्रंथ आहे का नाही, हे स्टँड आहे, हे व्यासपीठ आहे, हे मंदिर आहे, ही माणसं आहेत, आहेत 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 असती, याच्यावरच व्यवहार चालतो. जर सकाळी उठल्या उठल्या काहीच दिसलं नसतं तुम्हाला तर व्यवहार झाला असता का? नाही. पण सकाळी आता कारण तो मूळचाच अस्ति चैतन्याचा पुढे सगळ्या पदार्थांच्या ठिकाणी प्रगट होऊन दिसतो आपल्याला. म्हणून चैतन्य अस्थिरूपाने प्रगट दिसतं, वास्तविक आहे आहे. याला सत्ता असं म्हणतात. आणि सत्ता चैतन्याची आहे. भाती म्हणजे भासणं, म्हणजे ज्ञान. ज्ञान होतं का नाही? असे सकाळी कॅमेरे ओपन झाले आपले, म्हणजे डोळे, डोळे म्हणजे कॅमेरे आहेत का नाही या शरीराला बसवलेले. असं पाहिल्याबरोबर लगेच मुलगा दिसला, मुलगा आहे इकडे, पाहिलं पत्नी आहे, आपलं घर आहे, पाहिलं का नाही, सगळं सगळं पाहिलं का नाही, असं नातवंड आहेत, म्हणजे आहे, म्हणजे ज्ञान झालं, आहेत आणि त्यांचं ज्ञान झालं. आणि मग ते काय आहेत? आनंद स्वरूप आहेत. म्हणून आस्ती भाती आणि प्रिय हे सामान्यत्वाने प्रतीतीला आलं. पण याच्यामुळे आत्मज्ञान प्रगट झालं नाही किंवा मुक्तही झाला नाही, तर याच्यामध्ये खुशाल राहिला. म्हणून सामान्य ज्ञानात हा जीव खुशाल अनादिकालापासून राहतो. आपली शेती आहे, पेरलेलं आहे, फळं आलेली आहेत, हे सगळं आहे आहे आहे. आणि याच्यातच व्यवहार चालू आहे त्याचा. आता असं करू, तसं करू, म्हणजे हे आस्ती भाती प्रिय. जर तुम्हाला प्रियत्व भासलं नसतं तर व्यवहार टाकून दिला असता. त्यांनी लगेच काय केला असता? तो टाकून दिला असता. हा मोबाईल आहे, याचं प्रियत्व आहे ना, म्हणूनच तो मी जवळ ठेवतो ना. हे जर टोचायला लागला म्हणजे हे आपल्याला लांब ठेवा, त्याला म्हणजे हे आपल्याला त्रासदायक आहे. तर तो म्हणून त्याचं प्रियत्व आहे या पदार्थांचं. पण हे सामान्य प्रियत्व आहे. विशेष प्रिय म्हणून त्यालाच काय म्हटलं? कुटस्थ. आनंद स्वरूप, म्हणजे तिथला आनंद शब्द आता असा धरायचा. प्रिय, त्याच्यात प्रियत्व वेगळं आणि हा स्वरूपातलं आनंदत्व वेगळं. आणि ज्ञान जे आहे ते स्वरूपातलं भिन्न, म्हणजे विशेष रूपाने असणार. तर यांच्यामध्ये हे भेद आहेत. तर त्या आम्ही खुशाल जगतो याच्यामध्ये. चैतन्य नुसतं चैतन्यही नाही आणि नुसती अविद्या किंवा अज्ञानही नाही. तर या दोन्हींचं जे मिक्सचर आहे ना, अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप, याच्यामध्ये जीव अनादिकालापासून राहिला. जीव म्हणजेच तुम्ही आम्ही अनादिकालापासून मरतो, जन्म घेतो, मरतो, जन्म घेतो. अनेक पशु पक्षी 84 लाख शरीरातून बाहेर आलो आणि आज सुदैवाने मानवी शरीरात येऊन अध्ययनाला बसलो. तर हे भाग्य समजायचं, कारण याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य आहे त्या. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी कोण आहे याचं ज्ञान होईल. चला, त्याच्यासाठी जेवढा खटाटोप चालला आहे बरं. पुढे सांगितलं की अज्ञानी जीव
जीवाला आपल्याचे म्हणजे सामान्य रूपाने ज्ञान असते. बरोबर आहे. म्हणून म्हटलं ना अस्तिभाती प्रियत्वाचं आपल्याला ज्ञान आहेच. हां. आणि विशेष रूपाने म्हणजे अज्ञान असते. आणि विशेष रूपाने म्हणजे नित्य मुक्त कुटस्थ साक्षी स्वरूप मी आहे असं ज्ञान नाही. पुढे मी आहे असं म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं सामान्य रूपाने. दुसरं कोण करतंय का अनुवाद लगडताय सांगा. संपलं होय. बर बर. मग तर वाचले तुम्ही का केला अभ्यास. बरं सांगा सांगा. कुटस्थ त्याचा अर्थ करताना स्थ म्हणजे राहणारा, कुट म्हणजे नित्य. जसा सोनाराच्या सोनाराच्या ऐरणीचा भाग दिलेला. येऊन गेला का विषय मागं का नाही गेला अजून? नाही गेला. येऊन गेला का? सोनाराच्या ऐरणीचा दृष्टांत सांगितला तुम्हाला. हां झालेला आहे तो. आणि त्याच्या जशी ऐरणीवरती सोनाराच्या ऐरणीवर अनेक दागिने घालतात, पण ऐरण जशीच्या तसं जे चैतन्य जे चैतन्य विकारी नाही, पण त्याच्यावरती बरेचसे काही उत्पन्न होतं. उत्पत्त होणं आणि नाश पावणं हे ज्या ठिकाणी घडतं, ज्या अधिष्ठानाला, त्याला कुटस्थ असं म्हणतात. म्हणजे ज्याच्यात अनेक पदार्थ उत्पन्न होतात आणि अनेक पदार्थ नाश पावतात. चैतन्य नाही नाश पावत, पण त्या चैतन्यावर जाऊन उत्पत्ती आणि नाश घडते. त्याचं नाव नित्य राहणारं कुटस्थ चैतन्य. आता जसा जीवात्मा आहे ना, जीवात्म्याचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. त्यालाच काय म्हणायचं? कुटस्थ. आणि त्याच्यावरती मग त्या जीवात्म्याने काय केले? शरीरं घेतली तर शरीरं उत्पन्नही झाली, नाशही पावली, अनेक झाली. पण कुटस्थरूपी चैतन्य त्या जीवात्म्याच्या अधिष्ठान म्हणजे जीवात्म्याच्या परिमाणाचं असणारं जे चैतन्य ते नाश पावलं का? नाही. म्हणून ते नित्य आहे, त्याला कुटस्थ म्हणून. जीवाचं चैतन्य नित्य आहे, त्याला अधिष्ठान चैतन्य. किंवा बुद्धी किंवा आता त्याच चैतन्याने ज्या वेळेला प्रकाशित केलं म्हणजे काही ज्ञान अंतःकरणातलं की त्याचं नाव साक्षी आलं. त्याच चैतन्याला दुसरं नाव आलं साक्षी. तेच चैतन्य अंतर्मुख वृत्तीमध्ये आलं की त्याचं नाव प्रत्येक असं आलं. हे सगळे पर्यायी शब्द येऊन गेलेत तुम्हाला. साक्षी, कुटस्थ, प्रत्यक, तोच आत्मा म्हटलं तरी ब्रह्मालाच आत्मा म्हटला. मग आत्मा का म्हटलं? स्थिती जेवढ्या जीवात्म्याचं परिमाण, जीवाचे शरीर त्याच्यात आतून भरलेला तो कोण आहे? सांगा. मी आहे असे प्रत्येकाला म्हणजे सामान्य रूपाने वाटत असतं. पण आत्म्याचे जे विशेष रूप आहे की कुटस्थ, नित्य, मुक्त, तर ह्याचं त्यांना ज्ञान नसतं. म्हणजे बरोबर. म्हणून मग सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असणाऱ्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संपवणे म्हणून सांगितलेलं आहे. अध्यास संभवनीय आहे. आणि पूर्वपक्ष काय म्हटला? अध्यास संभवनीय नाही. आणि अध्यास संभवनीय नाही म्हणून कर्माने मोक्ष मांडला होता त्याने. त्या मताचं खंडन होईल. आणि अध्यास सिद्ध जर झाला तर जगत अध्यस्त ठरलं, सगळे पदार्थ अध्यस्त ठरले आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते. म्हणून आत्मज्ञानाने जीव मुक्त होतो आणि आत्म्याचं अज्ञान असेल तर जीव बद्ध अवस्थेत राहतो. ही परंपरा लक्षात येऊन जाते. म्हणून आम्ही अनादी कालापासून हे सगळे जीव परमात्म्याचे अंश आहेत. त्याच्यात कुठलाच भेदभाव नाही. सगळे जीव आपण एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकच परमात्मा, एको देव सर्वभूतेषु गुढहा, सगळ्यांच्यात अंतर आहे. आणि मग तो अविद्या जशी, ज्याचं कर्म जसं तसे त्याचे जन्म असे लागलेले आहेत. म्हणून परमात्म्याकडून भेद नाही झाला. हा भेद आपल्या कर्माने निर्माण केला. कोणी एखादा गाढवच झाला, का झाला रे बाबा गाढव? त्याच्या कर्माने झाला. म्हणून असं समजू नका गाढव हे स्वतंत्र. तर हे पूर्वी मनुष्य होता आणि मानव योनीमध्ये गाढवासारखा वागला, गाढव झाला. ज्याचं कर्म निकृष्ट आहे, ज्याला आपण काय म्हणतो निषिद्ध कर्म, निषिद्ध कर्माच्या द्वारे जीव खाली जातो. आणि तेच कर्म चांगलं केलं तर थोडेसे त्याला सुखाचे भोग अधिक मिळतात. अगदी देवसुद्धा
स्वर्गातले देव तरी कोण आहेत? आपलीच माणसं वर गेली स्वर्गात का सेपरेट कुठून आणून बसावले? नाही, काही पुण्यकर्म केलं ते स्वर्गातले भोग भोगायला गेले. तिथून चक्कर मारून आल्यावरती परत आणखीन येणार आहे. आता विषय हा पुढे लागून पुढे खाली आल्या मृत्यू लोकात म्हणले परत काय झाले? म्हणले मुंगळेन किडेन माकोडे झाले. ते म्हणले का हो देव? कुठं देव योनी, तिथून कुठं काय किडे माकोडे, कुठे खालच्या योनी मानवी शरीर. तर हा जो प्रवास आहे तो कर्मगतीवर आधारित आहे. पण कर्माने मोक्ष संभवनीय नाही. हा विषय आता सांगतील. चला. म्हणून वेदांतून म्हणतात की आत्म्याच्या ठिकाणी आम्ही म्हणजे सामान्य विशेष जे भाव आहेत ते स्वीकारलेले नाहीत. बरोबर. म्हणून आत्मा निर्विशेष आहे. या आमच्या सिद्धांताची पण हानी होत नाही. बिलकुल. त्यांना आम्ही आत्म्याला हातच नाही लावत. वेदांती आत्म्याला हातच लावत नाही. त्याला जसा आहे तसा ठेवला आणि त्याच्या बाजूने अविद्येमध्ये काय बदल करायचे ते करता येतात आणि शास्त्राची संगतीसुद्धा लागते. ऐका आता, अशा प्रकारे 12वं हेडिंग आपलं संपलेलं आहे आणि 13वं हेडिंग चालू होतं. मुद्दा कर्माने मोक्षाचा असंभव आणि ज्ञानाने मोक्षसिद्धी. कोणत्या ज्ञानाने? आत्मस्वरूपाच्या. हे लक्षात ठेवा, ब्रह्मस्वरूपाच्या. त्याच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष या पदाचा अर्थ आहे सुटका. मोक्षपदाचा सरळ सोपा मराठी अर्थ काय झाला? सुटका. आणि बंध या पदाचा अर्थ आहे तुरुंगात जाणं, बांधून टाकणं. हां, ज्याला बांधला गेलेला त्याचं नाव बंध. त्याला का नाही सोपं? बंध आणि मोक्ष. बंध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे सुटलेला. तुम्ही सुटले का? महाराज आम्हाला सुटले का? म्हणजे तुम्ही काय आम्हाला विचारता? म्हणले पण तुम्ही कधी सुटले? ते म्हणले महाराज मी तुरुंगातच गेलो नाही तर मी सुटेल कसा काय? बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे तुकोबराय म्हणतात. हां, पण कोणाची सुटका होते? कोणाची सुटका होते? जो बांधला गेलेला आहे. आता एखाद्या माणसाला असं बांधून ठेवलं झाडाला, ते म्हणजे बांधाला मला बांधून ठेवलं, मला सोडावं, मला सोडावं. तर त्याचं म्हणणं बरोबर आहे, कारण त्याला कुणीतरी झाडाला काय केला? तुम्हाला कुणी बांधलं? तुम्हाला बांधलंय कुणी? हां, नलिकेसे पोह शुक नलिकेसे गोवेले पाय असं म्हणतं ना. त्याने उडावे परी न पुरे मनशंका. हां, वायाची मान पिळी आठवे हे आवळी. हां, तर तेव्हा हां तोडून या अर्धा. तेव्हा त्याला काय कोणी बांधून ठेवले का पोपटाला? पोपटाचं सांगतो. पोपटाला बांधलं का? पोपट कसे पकडले जातात माहिती आहे का? आणि त्या अशी एक दोरी असते, त्याच्यात आत वरून नळी असते, त्या नळीवर जाऊन बसतंय. कोण? पोपट. म्हणजे पोपट त्या नळीवर बसल्यावर त्याला नेहमी असं वरचं आकाश पाहायची सवय. पण त्या नळीवर बसल्याने ती नळी फिरली की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. आणि मग खाली गेल्यावर मान उलटी झाली आणि त्याला आकाश असं दिसाल. ते म्हणतो पडतो का मी आता? कारण त्याला उलट्या माने डोळे कुठे गेले त्याचे? वर गेले. तोपर्यंत डोळे असे होते, तोपर्यंत हे इकडं तिकडं पाहत होतं ते. आणि वर गेल्यावर ते म्हणलं पडतो का काय? अशा प्रकारची भावना ऐसे या भावनेच्या पडे खोडा की तो मोकळ्या पायाचा चवडा गोवी आधी. आणि मग त्याने असं पॅक धरलं त्या कशाला? नळीला. कशामुळं? भीतीने. कोणत्या भीतीने? पडतो का काय? पडतो का काय? एवढ्या खोल आकाशात पडलो तर माझं काय व्हायचं? म्हणून लोकांनी सुद्धा काय केले? ते म्हणतात मरतो का काय? मरतो का काय? म्हणून या देहाला दाबून धरलेलं आहे. हां, आणि देह तर काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे? साधू संत सांगतात आपले. आणि त्याने धरलं आहे कशाला? देहाला. म्हणून देहाला जीवात्म्याने दाबून धरलेलं आहे. आणि मरतो का काय? अरे देह मरणारच आहे, कारण तो उत्पन्न झालेला आहे, नाशात जातो. हां, सिद्धांतिक नियम काय आहे? जो जो पदार्थ उत्पन्न होतो तो पदार्थ नाश पावतो. तुम्ही कोण आहात? परमात्मा. मग परमतत्वाचा जे अजतत्व आहे, म्हणजे जन्मलच नाही, त्याचा नाशच होत नाही. ज्याचा जन्म झाला त्याचा नाश होतो, ज्याचा वाढदिवस झाला ते म्हणजे आपला वाढदिवस साजरा करा ना हो. काय लोक बहिर्मुख झाले बुवा. ते काय हॅप्पी बर्थडे करत राहतात लोक. पण ते ह्या
त्यांना माहिती नाही हे शरीराचे हो राहिलेत, शरीराचे नाश होत आहेत आणि त्याच्यातच लोक गुंग आहेत असे मस्तपैकी. म्हणून ते दुःखाला प्राप्त होतात. अण्णांना म्हटलं होतं की बा 75 साजरी करायची. ते कोणाचं डेअरिंग व्हाय ना, ते म्हणते महाराज तुम्ही वा पुढं आम्ही तुमच्या मागं. एक जण म्हटला, म्हणजे अर्थात चांगली गोष्ट आहे, त्याच्या हृदयामध्ये काय असेल प्रेम अण्णांच्या विषयी. मग ते म्हटला महाराज तुम्ही त्यांच्या याच जवळ राहताना मग तुम्ही असं करा, तुम्हीच बोला वा 75 साजरी करायची. तर त्या म्हटलं बा आता मी बोलावं, पण आपण हे असल्या गोष्टी तरी बोलायच्या कशा, हा प्रश्नच आहे. पण मी मग सांगितलं, मग म्हटले काही लोक म्हणतात सांगणाराने व्यवस्थित सांगायचं असते. ते मला म्हणले माझे 25,000 रुपये लगेच घ्या आणि काय करायचं आहे आपल्याला 75. एकच ती एक व्यक्ती लय मागं लागलं. चला दुसरे कोण नाही, दारखुंडे मिस्त्री आपले वस्तीवरले. ते कोणती वस्ती म्हणते त्यांना? हां अहो दारकुंड्या मिस्त्री, जेऊर तिकडं सुशव्यवस्थित नाही, तिकडचे आहेत ते. आणि आहेत ना, येतात का ते असे म्हटले. मग ते आणि सगळ्यात एवढे त्यांनी केलं, किती बी जमा होईल पैसे जायला, काय त्याला लागतील त्यावेळची गोष्ट जुनी. मग त्यांना म्हटलं अरे म्हटले जगताप तुला कळत कसं काय नाही? म्हटलं मला कळते मार्क, बाकीचे लोक ते म्हटले का, ते म्हटले देहाचे वाढदिवस होतात हे दररोज मी सांगतो आणि माझा तुम्ही वाढदिवसाचा विषय चालू करून दिला. ते म्हटले नाही तसं नाही. म्हटलं पण ते असं चाललं होतं. म्हटलं मग आता म्हटलं पुढं बोलायला असं येते, कारण देह उत्पन्न होतो नाश. खरा तर तुमचा वाढदिवसच होत नाही. ऐका बरं, कारण तुम्ही कसे आहात? सच्चिदानंद ब्रह्मच आहात, नित्य आहात. आम्ही या सृष्टीचे खरे मालक आहोत, पण त्याच्यातही भेदारहित मालक आहोत. आता तुम्ही भेदात आहात, कारण अज्ञानाने तुम्हाला परिच्छिन्न देहाला आणलं. आणि खरे तुम्ही आपण सर्व एकच आहोत, म्हणजे एकच सच्चिदानंद ब्रह्म आहोत. देहाला वजा केलं की मूळ स्वरूपात गेले, आणि देहात आले की झाले परिच्छिन्न इकडे तिकडे, आणि परिच्छिन्न झाले की दुःखाला प्राप्त होतो. व्यापक पदार्थ हा आनंद स्वरूप असतो आणि परिच्छिन्न पदार्थ हा दुःख स्वरूप असतो. आणि म्हणूनच देह दुःखरूप आहेत आणि आत्मा सुखस्वरूप आहे. हां दुजे जाऊ जाऊ घडे तव तव संसार भय जोडे. हां बोलती वेद. तर तेव्हा जेवढं दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. हां इथले करी भलत्या परी. तेव्हा हा द्वैताचा नाश वास्तविक काय आहे? द्वैताचाही नाश नाही करायचा तुम्हाला, कारण द्वैत ईश्वर सृष्टीतला आहे. द्वैत कुठलं आहे? ईश्वर सृष्टीचं. आणि मानवाने जीवसृष्टीची उत्पत्ती केलेली. स्त्री पुरुषाची शरीरं ईश्वराने निर्माण केलेली आहेत, बरोबर आहे. हे शरीर निर्माण करण्यासाठी कोणी काय काय प्रयत्न केले? कुठे ॲप्लिकेशन केलं होतं? कुठे ॲप्लिकेशन केलं नाही. काय आईबापांनी केले का? नाही. आईबापांनी जर केले असते तर शहाणे ठरले असते. त्यांचे शरीर देवाने निर्माण केले. याच्यात किती रक्त बसवलं, हाडं कशी बसवली, मांस कसं टाकलेलं आहे, काय काय आतले स्पेअर पार्ट कसे जोडलेत, कसं काम करतं, अज्ञान आहे सारं. पण मी या शरीरात राहतो, म्हणजे याच्या शरीरात मला आत कोणीतरी टाकलं. कोणी टाकलं? देवाने. मग आता त्या शरीराचा मी ताबा घेतला की अहम देहास्मी. मी देहावर आरूढ झालो. माझा देह ते लगेच असं पाहायला लागलो. छान दिसतंय काय? देह. आणि हां अरे त्याला जाळायचं आहे हे त्याचं विसरून गेला तो. आणि कोणत्याही क्षणाला जाळतील, कारण त्यातनं तो जीव एकदा तो जीवात्मा आयुष्य संपल्यावर बाहेर पडला की त्याला उचलला, लोकांनी काडी लावून टाकला. आणि त्याच्यावरती म्हणजे त्याचा तो भाव राहतोय तो. आणि मी कोण आहे? तर मी तर सच्चिदानंद ब्रह्म. ज्या शरीरात मी राहतो ते शरीर माझं नाही, तर मी कर्मगतीनुसार मला शरीर देवाने निर्माण करून. काय त्याची कला आहे, विशेष आहे पाहणं. एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसाला मॅच होतोय का? काय कला आहे त्याची? कोणाची? आणि जीवाने काय केलं? ही माझी आत्या, ही माझी काकू, ही माझी आई, ही माझी बहीण,
एका स्त्रीला किती नावं पडली? अनेक नावं पडली. याला जीवसृष्टी असं म्हणतात. आणि त्या जीवसृष्टीला ईश्वर सृष्टीतला स्त्री पुरुष नाश पावल्याने दुःख नाही, जीवसृष्टीतले गेली. आई मेली याचं दुःख आहे का नाही? आई गेली, आई गेली, आई गेली, माझी आई गेली, असे सगळं त्याचं दुःख आहे. आणि एरवी तर दररोज किती बी मारतात आणि कितीही जलमतात, आम्हाला सुखही नाही. आणि सुखदुःख कशावर आधारित आहे? जीवसृष्टीवर आधारित आहे. ईश्वर सृष्टीमध्ये सुखदुःख नाही. आणि हे कळालं का नाही? आत्मज्ञानाने कळालं आणि मग तो दुःखातून बाहेर आला. तोपर्यंत नाही दुःखातून बाहेर येत त्याला. म्हणजे हे ज्ञान जोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत तो दुःखी होऊन राहतो. ऐका, कर्माने मोक्षाचा असंभव सांगतायत. ऐका, हे घड्याळ बंद पडले का? हां, मी म्हटलं पुढं का जाईना. हां, चला वाचा वाचा. 13 पदाचा आहे. हां, कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्षसिद्धी. बरोबर. पूर्व पक्षाचा तर कर्माने मोक्षाचा असंभव, या पदा असंभव म्हणजे प्राप्त न होणं, संभवता नाही. कर्माने मोक्ष होणं संभवनीय नाही. मग मोक्ष कशाने होईल? ज्ञानाने. कशाच्या? अधिष्ठानाच्या ज्ञानाने, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. वाचा आता पूर्वपक्षाचा अनुवाद. पूर्वपक्षाचा अनुवाद म्हणजे पूर्वपक्ष म्हणजे शंका करणारा. पूर्वपक्ष पदाचा अर्थ काय? शंका करणारा. आणि समाधान पदाचा अर्थ काय? सद्गुरू जे बोलले ते. आता प्रत्येक वेळेला सद्गुरू या पदाचा अर्थ तिथले गुरु असा बी होतो, पण आता सध्या तरी हा चाला, कारण इथं सद्गुरू कोण आहेत सध्या? वेदांती समाधान सांगतायत ना, मग ते बदलतात बरं का. त्याच्यामध्ये फरक आहे थोडा. पण आता इथं पूर्वपक्ष या पदाचा अर्थ आहे शंका करणारा आणि समाधान या पदाचा अर्थ आहे वेदांती. चला. मुमुक्षुने निश्चित व काम्य कर्मांचा परित्याग करून नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे करावी. असं कोण म्हटलं होतं? पूर्वपक्ष. निषिद्ध म्हणजे जे गैरवर्तन ज्याला म्हटलं, अशा प्रकारची निषिद्ध कर्माचरण करू नये. म्हणजे ज्यांचा समावेश पापामध्ये होत, जे केल्याने पाप होईल, निषिद्ध कर्म. आता काम्य कर्म ज्याच्याद्वारे पुण्यकर्म तर करतो पण ज्याचे भोग मागून घेतो ते काम्य कर्म. तर त्या कर्माचा परित्याग करून त्याने काय केलं पाहिजे? नित्य नैमित्तिक कर्माचे जे 4 प्रकार केले होते, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. तर त्याच्यामध्ये निषिद्ध कर्माचे मुख्य भाग होते 2. एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. पैकी निषिद्ध कर्म करू नये, मग विहित कर्माच्या अंतर्गत असणारं नित्य नैमित्तिक कर्म आणि प्रायश्चित्त कर्म करावे आणि काम्य कर्म करू नये. चला. कारण निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे नीच लोक व उत्तम लोक प्राप्ती होणार नाही. हां, निषिद्ध कर्म हे नरकाला कारण आहे. नीच लोक या पदाचा अर्थ आहे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक शरीरांच्या प्राप्ती होणं आणि त्याला दुःख होणं, याला काय म्हटलेलं आहे? निषिद्ध कर्माचे भोग आहेत. आणि हे होतातच, यातला कुठलंच कर्म चुकत नाही. तुम्ही जर पाप करत असताल तर तुम्हाला तयार राहा. तुम्ही कशाला? दुःख भोगायला तयार राहा. तुम्हाला वाईट कर्म करता, भ्रष्टाचार करता, लूटमार करता, तुम्हाला भोगावं लागेल. कोणाला मारतं ते म्हणले कोण आहे पाहायला, असं काय तो त्याच्या तंद्रीमध्ये राहत होतो. कोण आहे आपल्याला पाहायला? कोण आहे पाहायला? थोडं थांब. ज्या वेळेला तुला त्या कर्माचा भोग सुरू नाही झाला तोपर्यंत तू मागच्या कर्मावर जगतोयस, तोपर्यंत तू वेगळा त्यापासून मुक्त आहेस. पण ज्या वेळेला हे एक सायकल आहे, कर्माचं सायकल आहे. जसं एखादा शेतकरी कृषी करतो, शेती करतो आणि त्याचं धान्य पिकवतो. आत्ता पेरलेल्याला क्रियमान म्हणतात. जे दळून आणलेले डब्यात ते पीठ त्याला प्रारब्ध म्हणतात आणि जी थाप्पी लागलेलं धान्य आहे त्याला संचित म्हणतात. म्हणून याला एक क्रम आहे. आता पेरलेलं खायला नाही येत, तसा कोणी एखाद्याने निषिद्ध कर्म केलं त्याला भोगायला लगेच नाही येत, पण भोगायला आल्याशिवाय राहतच नाही. म्हणून पहिली सुधारणा करावी, निषिद्ध कर्म करू नये,
विहित कर्म करावं, दान पुण्य काय करता येईल तेवढ्या पद्धतीने करावं, त्याहीपेक्षा सर्वोत्कृष्ट नामस्मरण करावं, देवपूजा करावी, नामचिंतन करावं, ज्ञानेश्वरी वाचावी, हे विहित कर्म आचरण करावं. लगेच सुखी व्हायला सुरुवात होईल. सुखाचं इंजेक्शनच आहे. तुम्हाला लगेच तात्काळ सुखी व्हायचं आहे, चिंतन करा देवाचं, कारण देवच सुखस्वरूप आहे, संसार दुःखरूप आहे. चला, तेव्हा निषिद्ध आणि काम्यकर्माचाही, काम्यकर्म केलं तर स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल. उत्तम लोकाची प्राप्ती म्हणजेच स्वर्गाला, कारण तुम्ही पुण्य केलं. स्वर्गात जरी गेले आणि देव बी झाले, इंद्रादी देव, तरीसुद्धा ते सुद्धा मरतात, कारण त्यांना मृत्यूरोग होतोच. अमृत पिणारे सुद्धा मरतात. म्हणून स्वर्गातले अमर फिमर हे तात्पुरते अमर, त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त आहे, म्हणून त्यांना अमरत्व म्हटलेलं आहे. नाहीतर तेही मरतात, म्हणून तेही पुन्हा मृत्यू लोकात जन्म घेतात. पुढे नित्यनैमित्तिक कर्म न केल्याने जे पाप होईल ते ती कर्मे केल्याने होणार नाही. म्हणून तो काय म्हणतो, पूर्वपक्ष नित्यनैमित्तिक कर्म कराल, पण वास्तविक तसं नाही. खाली उत्तर येणार आहे. चला, किंवा या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापाचा साधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो. असं त्याचं म्हणणं आहे. शिवाय कशाने नित्यनैमित्तिक कर्म केल्यावर पूर्वजन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो, असं पूर्वपक्ष म्हणतो. चला, तर त्यातला काही भाग बरोबर आहे, कारण प्रायश्चित्त कर्माने पापाचा नाश होतो हे म्हणणं बरोबर आहे. चला, आणि पूर्वजन्मी केलेल्या कार्यकर्माचे फलेच्छेच्या अभावामुळे फळ होत नाही हे म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. त्यांनी दोन सगळं त्याचा घुसमट काला करून टाकलेला आहे एकत्रित कर्माचा, आणि त्यातला काही भाग बरोबर सांगतो आणि काही चुकीचा सांगतो. यालाच तर पूर्वपक्ष म्हणतात. त्यांनी जर सगळं बरोबर सांगितलं असतं तर तो सिद्धांती झाला असता. म्हणून चुकीचं आणि बरोबर दोन्ही मिक्स करून सांगितलेलं आहे त्यांनी, आणि त्याचं उत्तर खाली येणार आहे. चल, म्हणून मुमुक्षु ज्ञाना वाचूनही केवळ कर्माने जन्म अभावरूप मोक्ष होतो असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. तर हे म्हणणं आपण ऐकलं, घरी गेल्यावर शांत चित्ताने परत एकदा पहा की पूर्वपक्ष काय म्हणतो, आणि असं सिद्धांतिक म्हणजे वेदांती काय उत्तर देत आहेत, म्हणजे समाधान सांगतायत. पण चला ऐका आता समाधान. सांगितलेलं आहे, पण हे बरोबर नाही. बस येतात खंडन म्हणतात. ज्या वेळेला कोर्टात एखादी केस उभी राहते, मागंही सांगितलं तुम्हाला, त्यावेळेला त्या जो वादी आणि प्रतिवादी असतात त्यांनी त्याची भूमिका कारण प्रत्येकाला आपापली भूमिका मांडायला परवानगी आहे नियमाप्रमाणे. पण त्याने चुकीचा भाग जर प्रतिपादन केला असेल तर तो वादी ज्याचा वकील असेल तो ते काय सांगत असतो की हे आत्ता जो वादीने किंवा प्रतिवादीने जो भाग प्रतिपादन केला तो मला मान्य नाही, असं पहिल्यांदा बोलायचं. आधी एका वाक्यात, आणि नंतर विश्लेषण करायचं त्याचं. ही कोर्टाची काय आहे पद्धती. आता इथे सुद्धा तसंच आहे. काय सांगितलं, पण हे बरोबर नाही, आक्षेप आला त्याच्यावर, ऑब्जेक्शन युअर ऑनर. चला, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. चला पुढे. कारण नित्य नैमित्तिक कर्माला सुद्धा स्वर्गफल कसं. म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्मे कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. माऊली ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही काय करा, नित्य म्हणजे या ठिकाणी काय करा, संसारात जन्म घेतल्यावर यज्ञाधिक कर्म करा, म्हणजेच नित्य नैमित्तिक कर्मामध्ये आलेले आहेत ते. आणि ते जर केले तर तुम्ही स्वर्गाला जाताल. स्वर्गाला गेल्यावर काय करताल, स्वर्गातले सुख भोगताल. स्वर्गातलं सुख काय आहे, भिन्न आहे. त्याचा विषय तुम्ही ज्ञानेश्वरीत पाहून घ्या. 9वा अध्याय. त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गंती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोका मष्णंती दिव्यान दिविदेव भोगान. माऊली ज्ञानोबरांनी फार सुंदर रंगवलेला आहे तो विषय, तिथं सांगितलेला, पाहून घ्या. पुढे. तर युक्ती आणि प्रमाणाने. कशाने? प्रमाण. कारण नुसती युक्ती सांगून चालत नाही, मग प्रमाण द्यावं लागतं. आणि वेदातली प्रमाणं आहेत, शास्त्राची प्रमाणं आहेत, त्याद्वारे भाष्यकार म्हणजेच शंकराचार्य यांनी काय केलेलं आहे, प्रतिपादन केलं आहे. म्हणून नित्य नैमित्तिक कर्मा
लोक प्राप्ती होईल, पण जन्म अभावरूप मोक्ष घडणार नाही. बिलकुल. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मावा नाम नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ किती. तेव्हा स्वर्गीचे अमर म्हणजे इंद्रादी देव मुंगळे होता तिथे. तुम्ही काय इंद्राचं घेऊन बसले ते म्हणले इंद्र आहे इंद्र. असा नका. जवळ सत्तेत आहे तोपर्यंत भोग आहेत. सत्ता घे पुण्याची पावती सरे, मग तया पुण्याची पावटी सरे जमानाची उंची उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. आणि मृत्यू लोकात आल्यावर एकदा प्रभू रामचंद्र आणि सीतामाया बसलेले होते असे. आणि बसलेले होते तर त्यांनी ते असे ते मुंगळ्यांची एक लाईन चाललेली होती. एका मुंगळ्याच्या अंगावर बसून एक मुंगळा चालला होता. आणि प्रभू रामचंद्रांनी अंतर्दृष्टीने पाहिलं आणि हसले. हसल्याबरोबर ती सीतामायाने पाहिलं आणि प्रभूंच्याकडे ते म्हटले प्रभू का हो हसले तुम्ही. तर ते म्हटले काय नाही असंच हसलो. म्हटले मोठी माणसं अशी कधी बी हसत नसतात. ते विचारपूर्वक काहीतरी हसले असले पाहिजे. तर ते म्हटले तो मुंगळे लाईन पाहिली का. म्हटले त्याच्यात काय विशेष आहे. ते तर मुंगळे चाललेले जीवच आहेत. ते मुंगळ्याच्या शरीरात गेलेले. त्यांनीसुद्धा ॲप्लिकेशन केलेलं नव्हतं का मुंगळ्याच्या शरीरात मिळावेत अशी ॲप्लिकेशन. पण घातलं का नाही त्याच्यात. कोणाला. इंद्राला. म्हणजे ते आधी तरी एवढ्या मोठ्या पदावर. असं आहे गरीब माणसं श्रीमंत झाली तर बरी असतात, पण श्रीमंत गरीब होणं फार वाईट गोष्ट आहे. श्रीमंत होता मोठा होता आणि आता भीक मागतो त्याच्यासारखं दुःख नाही. श्रीमंत कोण. इंद्र. हां ते म्हणले ते मुंगळ्यावर मुंगळा बसून चाललाय का. हो म्हटले त्याच्यात तरी काय विशेष आहे. अगं म्हटले हा जो मुंगळ्या आहे ना वर बसलेला त्याला ऐरावतावर बसायची सवय होती. हां ऐरावत कुठं आहे. स्वर्गात. म्हणजे स्वर्गातला हा काय इंद्र आहे का काय. पण म्हटले मग कोण आहे. म्हणजे इंद्र काय झाला मुंगळा झाला. कसं काय वाटलं हो तुम्हाला. तर त्याच्यापेक्षा मग आम्ही बरे ना हो. आम्ही मानवी शरीरात आहो. फक्त भक्ती करा. चला. शिवाय नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्गफल न मानले तर नित्य नैमित्तिक कर्मबोधक वेद वचन निष्फल. बरोबर आहे. कारण वेदाने दिलेलं आहे की तुम्ही काय करा यज्ञाधिक कर्म करा आणि स्वर्गाला जा. असं कोणी सांगितलं. वेदाने सांगितलं. पुढे. कारण की नित्य नैमित्तिक कर्म न केल्यास पाप होते. असे असेल तर पाप उत्पन्न न होऊ देणे हे त्यांचे फल म्हणता येईल. पण नित्य नैमित्तिक कर्म न केले तरीही पाप उत्पन्न होणार नाही असे आमचे म्हणणे आहे. तर हे पूर्व पक्ष काय म्हटला होता. नाही केलं तर काय होईल. पाप होईल. अरे नाही केल्यावर न जे कर्मच केलं नाही. तुम्ही चोरीच केली नाही तर तुम्हाला पकडायचं काय कारण आहे. तर त्याने कर्म केलं नाही आणि त्याचं पाप होईल असं कसं काय होईल. न केलेल्या कर्माचं पाप हे फल असं म्हणता येत नाही. कर्म केलं आणि विहित केलं किंवा निषिद्ध केलं तर विहित केलं तर पुण्य, निषिद्ध केलं तर पाप. हे म्हणणं बरोबर आहे. आणि काहीच नाही म्हणलं एखाद्याने कर्म नाही केलं आणि चला म्हटले तुरुंगात. आम्ही काय केलेलंच नाही. ज्याने केलं त्याला धरा. म्हणून नित्यनैमित्तिक कर्म नाही केलं तर पाप होईल असं जो पूर्वपक्ष म्हटला होता ते चुकीचं आहे. पुढे. कारण नित्य नैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे. बरं. अभाव. कर्म न करणं याचं नाव अभावरूप आहे आणि करणं भावरूप आहे. चला. आणि त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते असे म्हणणे अभावापासून भाव झाला असं म्हणणं संभवत. पुढे. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. अभाव कोणत्याही कार्याचा उपादान कारण नाही. समजा माती असेल तर घट तयार होईल. कुंभाराने गाडगं तयार केलं कशापासून. मातीपासून. माती नसेल तर काय काय तयार होईल. काहीच नाही. म्हणून उपादान म्हणजेच त्याच्यामध्ये ज्याचा प्रवेश असतो कार्यातला म्हणजे मातीचा घटामध्ये काय आहे प्रवेश. ते जर पदार्थ नसेल तर कार्य उत्पत्ती होत नाही. पुढे. म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. बिलकुल. भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. कर्म नाही केलं तर काही त्याला फल लागायचं. आणि असं होतंय ना आम्ही झोपतो का नाही दिवसासुद्धा. त्या दिवसा झोपला का याचं कारण काय. तिथं काय हे बी एक कारण लागू होतं. त्याच्या कर्माचा पूर्वी अभाव आहे म्हणून तिथं त्या काळात त्याच्याकडून कोणतंच कर्म कारण तिथं नाहीच आहे काय.
चला. जर कर्म अभावापासून हा. पापाची उत्पत्ती मानली तर हां. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते स्वतः उभयोरोपी दृष्टान्तस्त्वनयस्तत्वदर्शिभिः. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 10, 11, 12 काहीतरी असेल, पाहून घ्या. चला, पण दुसऱ्या अध्यायातला आहे. नासतो विद्यते भावो न असतः विद्यते भावः. असत पदार्थ भावरूपाने कधी विद्यमान नसतो, असा त्याचा अर्थ झाला. न असतो न असतः 16वा श्लोक आहे. न असतः विद्यते भावः. असत पदार्थाचा कधी भाव नसतो आणि भावरूप पदार्थाचा अभाव कधीच नसतो. आत्म्याचा विषय सांगताना केला आहे. आत्मा हा नित्य भाव स्वरूप आहे, त्याचा कधी अभाव होत नाही. कथम असतः सत जायते. तर जायते म्हणजे उत्पन्न होतं. कुठं? सतापासून असत का असतापासून सत? कोणापासून कोणाची उत्पत्ती? असे होत नाही. म्हणजे कथम असतः सत जाय. असतापासून नसलेल्यापासून, असं म्हणा, नसलेल्यापासून असलेलं होतं का हो? नाही. नसलेल्यापासून असलेलं कधीच होत नाही. होतं? नाही होत. पण काही का आहे ना, काही असेल तर काही होईल, पण काही नसेल तर काही होणार नाही. कथम असतः सत जायते. प्रश्नचिन्ह पुढे. या द्वितीय अध्यायातील भगवत उक्तीशी किंवा कथमच सत संजायते हां. कथम असतः सत जायते असा अर्थ का, असा पदच्छेद करा. कथम म्हणजे सांग, हे सांग, मला असं सांग की असतापासून सताची उत्पत्ती होते का, असा मराठी अर्थ झाला. सगळा मराठी अर्थ काय झाला असा. हे मला सांग रे, हां, की असतापासून सत उत्पन्न होतं का. असतः सत जायते. हां. अभावापासून भाव होतो का. पुढे. या श्रुतिवाक्याशी विरोधी म्हणून नित्य नैमित्तिक कर्म अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. बिलकुल. या प्रकाराने नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. बिलकुल. तर स्वर्गफल, नित्य नैमित्तिक कर्माचं काय स्वीकारलं पाहिजे? स्वर्गफल अवश्य स्वीकारलं पाहिजे. जन्म अभावरूप मोक्ष मात्र घडणार नाही. तर जन्म अभाव रूप मोक्ष. मोक्ष कशाला म्हटला? जन्माचा अभाव. म्हणजे आत्ता आपण जन्माला आलेलो आहे आणि जन्माला आलेले प्रत्येक जीव हे मरतात आणि मेलेले प्रत्येक जीव जन्माला येतात आणि जन्माला आलेले मरतात. हे कुठपर्यंत चालायचं? जोपर्यंत तुमच्याकडे अज्ञान आहे तोपर्यंत हे चालू राहील. पण जोपर्यंत मी कोण आहे याचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत तो मनुष्य काय होईल? दुःखीच राहणार आहे. आणि समजा सुख जरी तात्पुरतं मिळालं तरी निर्माण केलेलं पुण्य पण, जसं आता काही माणसं पैसे कमावतात आणि पैसे खर्चतात. पैसे खर्च केले की अर्थाणामार्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्तान क्लेशकारिणः. पैसे कमावले, खर्च झाले की दुःख, परत पैसे कमवायला कष्ट, परत कमवायचे, परत खर्चायचे, परत कमवायचे, परत खर्चायचे. तसं जीवाचं चालू आहे. मरायचं, जन्मायचं, कशाच्याद्वारे? कर्माच्याद्वारे, विहित आणि निषिद्ध, पुण्य आणि पाप. तर ही परंपरा अनिष्ट आहे. हिचं खंडन जर करायचं असेल तर एक आत्मज्ञान आहे. म्हणून वेदांतशास्त्राचा हा विषय आहे. तेव्हा जन्म अभावरूप मोक्ष केवळ ब्रह्मज्ञानच देतं आणि ते ब्रह्मज्ञान केवळ मानवी शरीरात उत्पन्न होतं. एकदा मानवी शरीर सरलं की तो सरळ पुढच्या शरीरांना जातो, पुढच्या योनींना निघून जातो. आणि मग बाकीचे लोक रडत बसतात, आमचे गेले हो, आमच्या. ते जाऊ नये मरून गेले तर गेले, पण तुम्ही तरी सुधरा, कारण तुमचे कोणीच नाहीत या जगात. कोणीच कोणाचे नाहीत. तुम्ही स्वतंत्र आहात. तुमचा कोणाशी काडीचा संबंध नाही आणि तुम्हीच परमतत्व आहात. असा ज्या वेळेला बोध होतो त्यावेळेला तो मनुष्य आनंदी होईल. कारण त्याच्या लक्षात आलं की काही कारण नाही कोणाचं. आता प्रारब्धजन्य अवस्थेत पत्नी, मुलं वगैरे, नातवंड एकत्र राहतात, तात्पुरते आहेत मरेपर्यंत. आणि मेले की तो पुढच्या प्रवासाला निघून जातो. आता मेलेला माणूस कुठे जन्म घेईल? परत इथं येईल का माधवनगरमध्ये?
काय कारण आहे तेव्हा? कुठं बी पार आफ्रिकन ऑस्ट्रेलियन कुठं बी ते तर सोडून द्या, पुढचे कित्येक लोक आहेत, अनेक भुवनं आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत. हा जीव एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात जातो, काही कारण नाही कोणाचं. तुमचा संबंध तुमच्याशीच आहे, म्हणून मुक्त व्हावं तर आपले आपण व्हावं. बाकीच्या लोकांचा आपल्याशी काही काडीचा संबंध नाही. हां, त्यांच्याबरोबर द्वेष करू नका, पण प्रेमही करू नका. म्हणजे त्यांच्याबरोबर ममत्व धारण करून राहू नका, आणि स्वतःच्या शरीराविषयी ममत्व धारण करू नका. तर स्वरूपाकडे जा. जो जो मनुष्य ममत्व याचा अर्थ चिकटलेला, मग तो शरीराचं ममत्व असेल, नाहीतर नातवंड परतवांड घरच्यांचं अमकं जमीन जुमला इस्टेट कशाला नाही चिकटलेला हा, तर याचं ममत्व आहे. तर याच्यातून सुटून जायचं असेल तर आत्मज्ञान प्रभावी आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.